आज आपण थंडीमध्ये एकदम झटपट तूप कसं काढायचं हे पाहणार आहे. तर त्यासाठी इथे 10 ते 15 दिवसाची साय अशा प्रकारे इथे अशी साठवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही साय एका पातेल्यामध्ये व्यवस्थित काढून घ्यायची आणि पातेल्यामध्ये गरम करून घ्यायची आहे. त्यानंतर ही साय गरम झाली की तिला पुन्हा मंद थंड करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे 1 ते 2 चमचा विरजण घालायचं आहे आणि विरजण घातल्यानंतर रात्रभर याला विरजण असंच लावू द्यायचं आहे आणि त्याचं दही तयार करायचं. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत याचं मस्त असं दही तयार होतं. आता हे तयार झालेलं दही फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर एका कढईमध्ये गरम पाणी घालून थोडंसं धुवून घ्यायचं आहे आणि या धुतलेल्या कढईमध्ये सगळं दही काढून घ्यायचं आहे. सुरुवातीचे 5 मिनिट एकसारखं हे दही फेटून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट हे फेटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की लोणी आपोआप असं वरती सुटायला लागलेलं आहे. त्यानंतर नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घालून पुन्हा 2 ते 3 वेळा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि अलगद असं इथे तूप वरती येत आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा तयार झालेला लोण्याचा गोळा अगदी अलगद हाताने बाजूला करून घ्यायचा आहे आणि कमीत कमी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, की ज्यामुळे यामध्ये जर का आंबटपणा वगैरे राहिला असेल तर तो निघून जाईल. आणि आपण भरपूर वेळा धुतो तर त्यातील पूर्णपणे दूध निघून जातं आणि बेरीसुद्धा कमी निघते. तर अशा प्रकारे 3 ते 4 वेळा इथे लोणी धुवून घेतलेलं आहे. आता हे कढवून घ्यायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला हाय फ्लेमवरती लोणी व्यवस्थित पातळ करून घेतलं आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती कमीत कमी 15 ते 20 मिनिट छान असं लोणी कढवून घेतलेलं आहे. आणि आता इथे तुम्ही पाहू शकता छान असं तूप तयार झालेलं आहे.